आज आपण जरदोशीपासून चेन स्टिच बघणार आहोत। याच्यासाठी मी छोटी जरदोशी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक साधी सुई आणि मशीनवरचा धागा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण ज्या नवीन व्हिडिओ टाकतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर चलूया, स्टार्ट करूया। जरदोशी पहिल्यांदा आपण कट करून घेऊ सेम ह्याच्यात एक मापाची पूर्ण जरदोशी कट करून घ्यायची। हे बघा, तुम्ही असं माप पण घेऊ शकता पट्टीने। एक ते दोन ठेवली तरी चालेल, तुम्हाला जेवढा मोठा फूल हवा असेल तेवढी स्टिच। आपण आता ही स्टिच करणार आहोत, पण याच्यापासून आपण फुलं पण करणार आहोत। त्याच्यासाठी जेवढी मोठी तुम्हाला स्टिच पाहिजे, जशी आपण चेन स्टिच पहिल्यांदा शिकलो ती तेवढी मोठी आपल्याला ही चेन जरदोशी ठेवायची चैनीसाठी। आता बघा, आता एक आपण पट्टीच्या ह्याच्यातून एक पर्यंत माप घेऊन आधी थोडी कट करून घेऊ। आता कट केल्यानंतर असं सरका पट्टीने माप यायला नको, तर मग काय करायचं, ही जरदोशी कट केलेली असेल तुम्ही ती अशी ठेवायची हातात आणि त्या साईजने आपण अशा कट करून घ्यायच्या। जी पहिल्यांदा कट करू तिच्याच मापाने बाकी सगळ्या कट करून घेऊ। जर तुम्हाला मोठी हवी असेल तर तुम्ही 1 ते 2 असा पट्टीने माप घेऊन पहिले एक कट करून घ्या। मी 1 इंचावर घेतलेले आहे। अशा सगळ्या कट करून ठेवा, तुम्हाला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या। तर आपण आता जो मी तुम्हाला मशीनला थ्रेड दाखवला त्याच्यानी धागा भरून घेतलेला आहे। हा मी सिंगल भरून डबल करून अशी गाठ मारून घ्यायची। आपण जी नॉर्मल गाठ मारतो सेम तीच। अशा एकावर सारख्या 5 ते 6 वेळा गाठ मारा, कारण मग तो वरती आपला थ्रेड निघाला नको। तुम्ही पॉलिस्टर थ्रेड वापरला तरी चालेल। आता काय करायचे, आपल्याला खालून धागा वर काढायचे। सुई खालून वर काढायची। वर काढल्यानंतर एक जरदोशी घ्यायची, जरदोशी आपल्या सुईत टाकायची। टाकल्यानंतर रिटर्न आपल्याला तिथंच बाजूला सुई टाकायची खाली। हे बघा असं येईल। आता ही अशी टाकल्यानंतर सेम असा पुरं करत जायचा। आता रिटर्न परत खालून सुई वर काढायची आणि जी आपण जरदोशी टाकलेली आहे त्याच्याच मधीतून म्हणजे एकदम मधीतून नाही, थोड्या आतमधीतूनच फक्त कडेशी या जरदोशीच्या थोडी याच्यातून, आणि मग रिटर्न परत जरदोशी भरायची। जरदोशी भरल्यानंतर रिटर्न आतमध्येच आपल्याला स्टिच टाकायचे। सुई आपली त्याच्यातूनच खाली टाकायची। ही अशी होईल आणि मग परत त्याच्यातूनच आपल्याला पुढं सुई काढत जायची। पहिल्यांदा लाईन मारून घ्यायची। लाईन मारल्यानंतर तुम्ही सगळ्या आपण जी जरदोशी टाकू ती सरळ एका लाईनीत येईल, नाहीतर जर आपण तसं लाईन मारली नाही मग तुमची थोडी क्रॉस वाकडी तिकडी अशी होत जाईल। पहिल्यांदा लाईन मारून घ्या। ना आरीवर्कसाठी ॲडमिशन चालू आहे, जर कोणाला आरीवर्क करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, मेसेज करू शकता।
त्याच्याच मधीतून तुम्ही मोठी एकदम कट करून घेतली तरी चालेल. तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तशी तुम्ही कट करून घ्यायची. पण कट करताना जी तुम्ही पहिल्यांदा कट कराल त्याच साईजच्या सगळ्या कट करायच्या, नाहीतर मग छोटी मोठी अशी होईल. मग पूर्ण डिझाईन तुमची एकसारखी दिसणार नाही. पूर्ण एकसारखी दिसासाठी पहिल्यांदा पट्टीवर ठेवून तुम्ही माप घेऊन पहिल्यांदा एक कट करून घ्या आणि मग त्याच साईजच्या पूर्ण कट करून घ्या. एकदम छोटी डिझाईन हवी असेल तर 1 इंच घ्या, मोठी हवी असेल तर 2 इंच घ्या. आणि सुई तुमची जरदोशीच्या याच्यावर सुई. जर तुम्ही एकदम जरदोशी पातळवाली घेतलेली असेल तर एकदम पातळवाली सुई घ्या, कारण त्याच्याने मग परत तुमचं होणार नाही, सुई जाणार नाही. म्हणून मी एकदमच पातळ सुई घेतलेली आहे. एकदम बारीक नाजूक डिझाईन असतील तेव्हा 1 सेंटीमीटरची आपल्याला पट्टीच्या ह्याच्यावर एकच ह्याच्यावर जो आपला हा पट्टीवरचा माप असतो बघा, त्याच्यावर एकदम छोटी डिझाईन असेल तर हा एवढीच घ्यायची. आणि जर तुम्हाला मोठी डिझाईन हवी असेल तर मग 2 पर्यंत. पण मी आता 1 पर्यंत घेतलेली आहे. माझी म्हणून एवढी नाजूक डिझाईन दिसते. आणि जेव्हा तुम्ही हे करायला घ्याल तेव्हा पूर्ण जरदोशी संपेस्तोपर्यंत करायचीच नाही. आपल्याला एक तरी तुकडा बाजूला ठेवायचा जरदोशीचा. का जेव्हा आपण वर्क करायला घेऊ पूर्ण जर आपण सगळी जरदोशी संपवली तर आपल्याला परत माप परफेक्ट भेटतंय किंवा नाही, त्याच्यासाठी एक बाजूला ठेवा. जर तुम्ही पट्टीच्या अंदाजात घेतलेला असेल तर तुम्हाला परफेक्ट भेटेल. पण तुम्ही तुमच्या अंदाजातच घेतले असेल तर मग तुम्ही ती एक त्यातली जरदोशी बाजूला ठेवा, जेणेकरून तुमच्या अर्ध्या जरदोशी संपल्यानंतर ती एक जरदोशी घेऊन तुम्ही माप काढू शकता. पण जास्तीत जास्त असा पट्टीच्या ह्याच्यानेच घ्या, म्हणजे तुमची परफेक्ट आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघत जा, म्हणजे तुम्हाला फिनिशिंग पण तुमची चांगली येईल आणि तुम्हाला डिटेल माहिती पण मिळेल. मी परत तेवढे जरदोशी कट करून घेतलेत, तसंच पुढं करत जायचं. म्हणून त्यासाठी आपल्याला एक तरी मापासाठी बाजूला ठेवून द्यायची. आता मी बाजूला ठेवून कट करून घेतल्या परत तेवढ्याच. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा.
डिझाईन छोटी करायची असेल तर मग कमी कट करून ठेवा. जर डिझाईन मोठी करायची असेल तर मग मोठी जरदोशी कट करून घ्या. सुईत धागा मी सिंगलवरून डबल करून गाठ मारून घेतल्या. सिंगलमध्येच नाही केला. जरदोशीमध्ये पण भरपूर कलर मिळतात. फक्त जशी जी काली नाही पडल अशी जरदोशी घ्या. गाठ मारताना आपल्याला एकदा जरदोशी मारल्यानंतर खालून धागा वर काढायचा. जसं आपण खालून धागा वर काढायचा आणि जी जरदोशी असेल आपली त्याच्यातूनच खाली टाकायचा. काय केलं मी एकदा परत त्याच्यावरून दाखवतो बघा. जेव्हा आपली जरदोशी भरून होईल तेव्हा जसं आपण हे भरताना मधीतून काढला धागा तर जरदोशी न भरता आपल्या या जरदोशीचा गोल येईल त्याच्या बाहेरून खाली टाकायचा. खाली टाकून आता आपण सुई धागा सिंगलवरून डबल करून गाठ मारली. मग सुईच्या भागात